आज आपला मतदारसंघातला दौरा आहे. हो अधिवेशन चालू आहे, आपण मतदारसंघातला दौरा करताय. ते नेहमी करतो ना मी. शनिवार रविवारी जे आहे जी सुट्टी असते त्या आता शनिवारचं नाशिकचं काम पाहतो जे काय असेल ते लोकांचं, आणि रविवारी मतदारसंघामध्ये. आता हा शेवटचा आठवडा आहे, त्याच्यानंतर जास्त दिवससुद्धा देता येतील पुढे. साहेब, ठाकरे बंधूंची राजकीय युती व्हावं असं आता म्हटलं जात आहे, कारण त्या ठिकाणी आपण जर बघतोय दैनिक सामनाच्या रोखोकमध्ये संजय राऊतांनी हे विश्लेषण केलंय. संभ्रम नको यासाठी आता ठाकरे बंधूंनी राजकीय युती जाहीर करणं गरजेचं आहे. आता ते त्यांचं मत आहे काय, ते आता वर्तमानपत्रात त्यांनी जे छापलेलं आहे ते आता रोज उद्धवजी ठाकरेंच्या जवळ असतात ना, त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे ना त्यांना. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं आहे. शशिकांत शिंदे जे आहेत ते नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहेत, लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. नाही, स्वाभाविक आहे, त्यांनी स्वतःहून ते सोडलंय, कारण ते मागची 7 वर्ष जे आहेत अध्यक्षपदाचं काम करत होते, आणि स्वाभाविक आहे काही काही नवीन लोकांना सुद्धा संधी देण्यासाठी त्यांनी ते सोडलं असणार. साहेब, आता पवार कुटुंब पुन्हा आमने सामने येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कबड्डी संघटनेत देखील शरद पवार विरुद्ध अजित पवार आता सामना बघायला मिळणार आहे. कसं बघताय याकडे? तर ठीक आहे, वेगवेगळ्या रस्त्याने गेल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. मग ते राजकीय असेल, ते क्रीडा क्षेत्र असेल, ते आणखी कुठलं क्षेत्र असेल, तर त्या याच्यात जाणारच, प्रत्येकजण जाणार. असतात काय नवीन काय आहे त्याच्यामध्ये? शरद पवार साहेब म्हणताय का मला पुन्हा आता कबड्डीमध्ये लक्ष घालावं लागेल? चांगली गोष्ट आहे ना, त्याच्याबद्दल मी काय बोलतो. रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात हे पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय, तर बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. साहेब, आता असं आहे ना, हा नुसता आरोप आहे काय. आता त्याला काय उत्तर देतात ते पाहावं लागेल ना. आरोप कोणी कोणावर करतो, तसं ईडी पण करते आहे, पण त्याला काय उत्तर आहे ते आता ते देतील, आणि त्याच्यानंतर मग पाहू काय होतं आहे ते. बीडमधले काही प्रकरणं आपण बघतोय. पुन्हा बीडमध्ये एक मोठं प्रकरण घडलंय. त्या ठिकाणी 1200 रुपयासाठी एका शेतमजुराचं अपहरण केलं, आणि जो मध्यस्थी करणारा होत्या ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते. त्यांना जंगलात नेऊन त्यांना अमानुष अशी मारहाण देखील करण्यात आली आहे. कोणाला? सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते, त्यांनी मध्यस्थी केली होती या संदर्भामध्ये. त्याला मारलं? हो. पोलीस अधिकाऱ्याला? हो, सेवानिवृत्त पोलीस मारलं म्हणजे जिवंत आहेत ना? हा, म्हणजे त्यांना अमानुष मारहाण केली, त्यांचे उपचार सुरू आहेत. ठीक आहे ना. आता ते स्वतः तुम्ही पोलीस अधिकारी आहे, मी तर काय वाचली नाही ती न्यूज. ते स्वतः पोलीस अधिकारी होते, तर त्यांना माहिती आहे कायद्यानं काय काय करायला पाहिजे, ते त्याप्रमाणे म्हणजे पावलं उचलतील ते. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात एक विधान केलंय की लाडक्या बहिणीमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय. नाही, याच्यामध्ये काही लपवण्यासारखं काय आहे? एक स्वाभाविक आहे ना, अचानक आपल्याला मिळणाऱ्या, तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो. तसं राज्याचा सुद्धा तिजोरीचं असंच आहे. 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार आहे. तर लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्यालाही वाटतंय? 100% ते काय कुणालाही वाटणार. 45,000 कोटी जर रोजच्या खर्चातून जर बाहेर काढले त्यांनी, एका शिल्लक पडलेले नव्हते सरकारकडे, हे रोजच्या खर्चाचे होते, ह्या सगळ्यांना डिपार्टमेंटला त्यातूनच काढलं ना ते पैसे. त्याच्यामुळे थोडंसं इतर डिपार्टमेंटला जोपर्यंत हे नीट घडी बसत नाही तोपर्यंत थोडंसं सहन करावं लागणार. आता त्यांनी जे आहेत काहीतरी वाईन शॉप्स वगैरे देण्याचं काही मी वाचलं, निर्णय झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे इन्कम कसं वाढेल आणि पूर्ववत कशी परिस्थिती निर्माण होईल त्याचा प्रयत्न करतायत ते. नेबर साहेब, ते पैसे लाडकी बहिणीने वेळेवर मिळत नाहीये, मागच्या महिन्याचे पैसे अजून आलेले नाही. आता ते ठीक आहे ना, हे लाडक्या बहिणींचे सुद्धा आता थोडंसं तिकडून काढलं का इकडे प्रॉब्लेम होतो. शिवभोजनचे सुद्धा आता 3 महिन्याचे मिळाले, 6 महिन्याच्या ऐवजी. परंतु आता मी तुम्हाला सांगितलं, सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडंसं ओढाताण होणार. पैसे सगळ्यांचे मिळणार, कुठेही जाणार नाहीत, परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं.
त्यात सामनामधून असं म्हटलंय की आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते उद्या मंत्रालय अलिबागला घेऊन जातील, उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करतील आणि ते भाजप जे आहे मुंबई ही परप्रांतीय आणि पैशावाल्यांची दखल करणार आहे असंही त्यातनं म्हणण्यात आलंय. काय मला माहिती नाही, मी काय ऐकलं नाही आहे. काय आता सगळ्या प्रश्नांना कोण काय बोलतो त्याला मी काय उत्तर देऊ. तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. लातूरमधून काही शेतकरी हातात नांगर घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले. खरं तर सरकारकडे आता कर्जमाफीसह विविध मागण्या देखील करत आहे. काही ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे, दुबार पेरणीचं देखील संकट आहे, धुळ्यातली परिस्थिती निर्माण झाली त्याची. अनेक ठिकाणी जे आहे ना फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे, नुकसान झालं आहे. आम्ही जे आहे त्या सगळ्यांना म्हणजे एवढ्याचसुद्धा नाशिकमध्ये सुद्धा खूप ठिकाणी झालं. त्याचे आपण पंचनामे करून जे आहे रेकॉर्ड वगैरे तयार केलेलं आहे. पण मी आता मगाशीच सांगितलं खर्चाची एवढा ताण असल्यावर थोडंसं ज्या इकडे तिकडे जे सरकावं लागतं आणि आज न उद्या जे आहे या सगळ्यांच्या जे आहेत देणं जे आहे सरकार देणारच. तर आपण म्हटलं होता की नाशिकची जी जिल्हा बँक आहे ती अडचण येते, निवडणूक व्हायला नको. मात्र यावर आता माणिकराव कोकाटे देखील म्हणताय का कुठेतरी छगन भुजबळ यांचा गैरसमज झाला आहे. आपण जे काल विधान केलं होतं त्या संदर्भात. ठीक आहे, माझा नेहमीच गैरसमज होतो. त्यांचा समज चांगला आहे ना, होऊ द्या. त्यांना म्हणा की अगोदर ही बँक कोणी बुडवली काय त्याची आपल्याला तर माहिती असेल तर सांगा ना कशा रीतीने बुडवली गेली. ते 1 नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातली 2 नंबरची. मी काय तिथे नव्हतो संचालक, त्यामुळे त्याने आता सांगावं. माझा गैरसमज आहे दूर करावा ना त्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.